नमस्कार, मी अजित चव्हाण. ऑडिट मतदारसंघाचं या आमच्या लोकप्रिय निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण जाणार आहोत एका अशा लोकसभा मतदारसंघामध्ये जो सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे. तसंच हा मतदारसंघ संतांची भूमी म्हणूनही ओळखला जातो. चला तर मग पाहूया आज कुठल्या मतदारसंघाचं ऑडिट आपण करणार आहोत. अमरावती शहराचा उल्लेख महाभारत काळातही आढळतो. श्रीकृष्णानं रुक्मिणीचं कौंडिण्यपूर इथून हरण करताना अमरावतीच्या एकविरा देवीच्या तळाखालून ते कौंडिण्यपूरपर्यंत भुयार खणलं होतं असं सांगतात. अमरावती जिल्हा हा महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. विदर्भातील महत्त्वाचा शैक्षणिकदृष्ट्या प्रगतिशील जिल्हा म्हणून अमरावती जिल्ह्याची ओळख आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये या जिल्ह्याचं नाव खूपच अग्रेसर आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज, डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, डॉक्टर पंजाबराव देशमुख हे अमरावतीचे सुपुत्र. 1897 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन अमरावती इथे भरलं होतं. अमरावती जिल्ह्याला अकोला, यवतमाळ, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी हे तालुके संत्र्यासाठी प्रसिद्ध आहेत. अमरावती जिल्ह्यात कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अमरावतीत स्थापन केलेली शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील मोठी संस्था आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होणारे दादासाहेब खापर्डे, वीर वामनराव जोशी याच जिल्ह्यातले. अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार हे गाव गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. याच गावी हिंद सेवक संघाची शाखा होती. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे सातपुड्याच्या कुशीत वसलेलं प्रमुख पर्यटन स्थळ आहे. सुरुवातीपासून काँग्रेस आणि कम्युनिस्टांची सत्ता राहिलेल्या अमरावती मतदारसंघात काँग्रेसचा अखेरचा खासदार निवडून आला तो 1991 मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या रूपानं. त्यानंतर 1996 साली शिवसेनेचे अनंतराव गुढे खासदार म्हणून निवडून आले. तर 1998च्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रासू गवई खासदार झाले. 1999 आणि 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या अनंतराव गुढे यांनी बाजी मारली. तर 2009 मध्ये हा मतदारसंघ एससी साठी राखीव झाल्यानंतरही आनंदराव अडसूळ यांनी शिवसेनेची सत्ता कायम राखली. 2009च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात एकूण 14,23,855 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या 7,46,464 होती, तर महिला मतदारांची संख्या 6,77,391 होती. अमरावती अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर या मतदारसंघातील समीकरणं बदलली, पण शिवसेनेनं आपला गड कायम राखण्यात यश मिळवलं. तर दुसरीकडे 1.5 दशकांपासून अमरावती मतदारसंघात काँग्रेसचे पंजा उमटलेलं नाही. ही बाब काँग्रेसच्या विद्यमान पिढीसाठी अस्वस्थतेचा विषय बनली आहे. राजेश सोनावणे, झी मीडिया, अमरावती. अमरावती लोकसभेमधले शिवसेनेचे शिलेदार अर्थात विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांची ओळख आपण आता करून घेऊ. नाव खासदार आनंदराव विठोबा अडसूळ. जन्म 1 जून 1947. वय 66 वर्ष. शिक्षण वाणिज्य शाखेतून पदवीधर. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ 3 वेळा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले, तर चौथ्यांदा 2009 मध्ये अमरावती मतदारसंघातून निवडून आले. आनंदराव अडसूळ शिवसेनेचे वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. एनडीएच्या अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये वित्त राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. बुलढाणा लोकसभेतून ते 1996, 1999 आणि 2004 मध्ये निवडून आले. अमरावतीतून खासदार म्हणून त्यांची ही पहिलीच टर्म आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर शिवसेना प्रणीत ज्या शेकडो कामगार संघटना आहेत त्यांचे अध्यक्षपद अडसूळांकडेच आहे. कामगार चळवळीतून शिवसेनेची जुळत गेलेल्या अडसूळांच्या कामातला प्रामाणिकपणा आणि धडाडी पाहून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अडसूळ यांच्यावर शिवसेनेच्या विविध कामगार संघटनांची जबाबदारी सोपवली. माझ्यावर विश्वास कामावर माझ्या याच्यावर असतो. परिस्थिती कसली असली तरी कुठं निवडून यायला मला अडचण आहे असं मला अजिबात वाटत नाही. पहिला भाग त्याची 2 कारणं आहेत. अमरावतीकर चांगल्या गोष्टीची नोंद घेतात, हा माझा अनुभव आहे. जी कामं अनेक वर्ष झाली नव्हती ती आपण केली, ही प्रत्येक जिथं मी जातो त्यावेळी त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडून येतं. मतदारसंघातही अडसूळांची चांगलीच पकड आहे. 2009 मध्ये अमरावतीतून निवडून आल्यानंतर त्यांनी दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आपले पुत्र अभिजित अडसूळ यांनाही निवडून आणलं आणि अल्पावधीतच जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत केली.
2009च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना 3,14,286 मतं मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले RPI गवई गटाचे उमेदवार राजेंद्र गवई यांच्या पारड्यात 2,52,570 मतं पडली. अडसूळ यांनी गवईंचा तब्बल 61,716 मतांनी पराभव केला. खासदार अडसूळ यांची एकूण मालमत्ता ही 1,77,08,418 रुपयांची असून त्यापैकी 1,32,64,295 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर 44,44,123 रुपयांची जंगम मालमत्ता अडसूळ यांच्या नावे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ हेच पुन्हा शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. आनंदराव अडसूळ यांचा संसदीय कामकाजाचा अनुभव चांगला आहे. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्यानंतर तत्कालीन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी अमरावतीसाठी रेल्वेची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेचा पाठपुरावा करून खासदार अडसूळ यांनी अमरावतीचे रेल्वे स्टेशन सुरू करून घेतले. गेल्या 30-40 वर्षांपासूनची मागणी असलेल्या अमरावती नरखेड रेल्वे लाईनचा प्रश्न मार्गी लावला. अमरावती नरखेड रेल्वे लाईन त्यांनीच सुरू करून घेतली. अमरावतीमध्ये खासदार आनंदराव अडसूळ हे एक शिवसेनेचे अतिशय मोठे नेते खासदार म्हणून अमरावतीमध्ये आहेत. अडसूळांचं सामाजिक वजन मोठं आहे. कामगार संघटनांशी त्यांचा संबंध आहे. महाराष्ट्रभर त्यांचा चांगला संपर्क आहे आणि शिवसेनेतले मोठे नेते आहेत. अडसूळांनी लोकसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारून विविध विषयांवरचे अगदी आघाडीवर त्यांचा क्रमांक आहे. संसद रत्न नावाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. एक चांगला सक्रिय लोकप्रतिनिधी असं आनंदराव अडसूळ यांचं आपल्याला वर्णन करता येईल. सर्व खासदारांचा यापूर्वीचा अनुभव बघता जर आनंदराव अडसूळांच्या या 5 वर्षाची तुलना जर आपण केली तर आनंदराव अडसूळांनी अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये भरीव कामगिरी केली. अमरावतीसाठी अडसूळांनी अनेक रेल्वेगाड्याही सुरू केल्या. त्यामुळे अमरावती नागपूर हे 3 तासांचं अंतर अवघ्या 1.5 तासातच पार करता येऊ लागलं. केवळ इतकंच नाही तर बडनेरा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे वॅगन दुरुस्तीचा कारखाना मंजूर झालेला आहे. त्याचा पाठपुरावा करून प्रकल्प मार्गी लागला असून जमीनही संपादित झाली आहे. त्यामुळे अडसूळ यांच्या प्रयत्नानं पुढील 1-2 वर्षात हा कारखाना सुरू होऊन अमरावतीच्या विकासाला आणखी हातभार लागणार आहे. राजेश सोनवणे, झी मीडिया, अमरावती. तर बाहेरून या मतदारसंघामध्ये येऊन या ठिकाणी मतदारसंघावरती पकड तयार करत केलेली कामं अडसूळांनी आपण बघितली. मात्र समस्या या मतदारसंघामध्ये मोठ्या आहेत. नेमके कुठे यशस्वी ठरलेत अडसूळ, कुठे अयशस्वी ठरलेत, आणखी कुठे कामाची गरज आहे, नेमक्या समस्या काय आहेत या मतदारसंघातल्या पाहणार आहोत. अमरावती लोकसभा मतदारसंघामधल्या कोणकोणत्या समस्या आहेत त्याचा वेध घेणारा हा रिपोर्ट. अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्या आहे ती बेरोजगारीची. जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध असतानाही सुशिक्षित तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबई आणि देशाच्या इतर मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं. या जिल्ह्यात शेती आणि शेतमजुरीत रोजगार मिळवण्याचं साधन आहे. बेरोजगारांना काम मिळेल असे कुठलेच मोठे कारखाने अमरावतीत नाहीत. बेरोजगारीची समस्या गंभीर बनत चालली आहे आणि ही समस्या सोडवण्यात खासदार आनंदराव अडसूळ अपयशी ठरले आहेत. अचलपूर, अंजनगाव, वरुड, मोर्शी या भागात मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. मात्र संत्र्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्यामुळे संत्रा उत्पादकांना बाहेरील राज्यातील बाजारपेठांवर आणि व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं. या ठिकाणी बेरोजगारी प्रचंड प्रमाणात आहे. त्या पद्धतीनं कुठंही इंडस्ट्री केंद्राच्या मार्फत खासदारांनी प्रयत्न करायला पाहिजे होते, तर त्यांनी त्या पद्धतीनं अपुरे पडले असं मला वाटते. बेरोजगारांना काम मिळेल म्हणून इंडिया बुल्सच्या विद्युत निर्मिती प्रकल्पाला आपण समर्थन दिलं होतं असं खासदार अडसूळ सांगतात. मात्र या प्रकल्पातील हजारो मजूर आणि कर्मचारी परराज्यातील आहेत. स्थानिकांना डावललं जात असल्याचा आरोप अनेक विरोधकही करतायत. उलट इंडिया बुल्सच्या वीज निर्मिती प्रकल्पाला शेती सिंचनाचं पाणी दिल्यानं सिंचनावर परिणाम होणार आहे. या प्रकरणात काही सामाजिक संघटनांनी न्यायालयात देखील दाद मागितली आहे. मेळघाट आदिवासी जिल्ह्यातील समस्या स्थानिकांच्या पाचवीलाच पोचलेल्या आहेत. मेळघाटातील आदिवासींना कोरडवाहू शेतीशिवाय रोजगाराचा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. इथले नसून ते इथून निवडून आले, लोकांच्या खूप अपेक्षा होत्या, मोठे उद्योग आले नाही म्हणून फारसी बेरोजगार जे आहेत ते समाधान नाही. आदिवासी भाग दुर्लक्षित राहिला. कितीतरी वर्षापासून तिथं कुपोषण होते.
IRDPच्या माध्यमातून अमरावती शहरात विकासाची आणि सौंदर्यीकरणाची कामं झाली आहेत. शहर दिसायला सुंदर आणि नीटनेटकं झालं. मात्र या सर्व सुधारणांचा बोजा विविध कर आणि टोलच्या माध्यमातून अमरावतीकर जनतेवरच पडणार आहे. की दावा करणार नाही तिथे हजारो लोकांना मिळाला, पण बऱ्याच लोकांना ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या मुलांना मिळाल्या, जे काही इतर लोक आहेत त्यांना मिळाल्या. पर्यायी जे काही उद्योग आहेत, आता कोळशाची वाहतूक हा सुद्धा लोकांना रोजगार मिळाला. लोड अनलोड कोळसा करणं तिथं रोजगार मिळाला. फिल्ले मिलला बॉयलर अभावी ती चालत नव्हती, म्हणून तिला जी जागा गरज होती ती आपण शकुंतला रेल्वेच्या हद्दीतली 8.5 एकर जमीन त्यांना मिळवून दिली आणि त्यामुळे ती मिल चालू झाली. जवळपास 250 तर जुन्या कामगारांची मुलं तिथं पहिल्या दिवसापासून काम करतायत. अडसूळ यांनी मतदारसंघातील कामं करण्यासाठी पुढाकार घेतला हे मान्य केलं तरी मतदारसंघाचा अपेक्षित विकास झालेला दिसत नाही. मूळचे अमरावतीकर नसल्यानं खासदारांचा मतदारसंघात तितकासा संवाद नसल्याची नागरिकांची तक्रार आहे आणि थोड्याफार प्रमाणात ती खरीही आहे. राजेश सोनवणे, झी मीडिया, अमरावती. खासदार बाहेरचा आहे त्यामुळे या खासदारातला आमच्या समस्या कळत नाहीत अशी ओरड अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये होते. खरं तर हा मतदारसंघ पूर्वीपासून खूप गाजलेला आणि नावाजलेला असा मतदारसंघ आहे. अनेक दिग्गजांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलेलं आहे. या मतदारसंघामध्ये अनेक अशा समस्या आहेत ज्या सोडवण्यात अडसूळांना अपयश आलेलं आहे. नेमके कुठे पास झालेत अडसूळ, कुठे फेल झाले आहेत, आणखी या मतदारसंघाला काय हवं आहे पाहणार आहोत. एक ब्रेक घेतोय आणि राजकीय सद्यस्थिती आता काय आहे तेही महत्त्वाचं म्हणजे आपण पाहणार आहोत. अमरावती लोकसभा मतदारसंघाचं ऑडिट आपण करतोय. खासदार आनंदराव अडसूळ कुठं पास झालेत, कुठे नापास झालेत, खासदार अडसूळांचं रिपोर्ट कार्ड आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा, नरखेड अमरावती प्रकल्प मार्गी लावलाय. रेल्वे वॅगन दुरुस्तीचा कारखाना आणलाय, तो सुरू अजून झालेला नाही. मात्र अमरावती रेल्वे स्थानकात सुधारणा केल्या आहेत. अमरावतीहून अनेक गाड्या सुरू झाल्या आहेत. हॉस्पिटलसाठी अँब्युलन्स वाटप मतदारसंघात केलंय. ही कामं त्यांनी केली आहेत. इथं पास झालेले दिसत आहेत खासदार अडसूळ. मात्र प्रशासकीय व्यवस्था बिघडलेली आहे. शिक्षणाचा दर्जा जिल्ह्यात खालावलेला आहे. रोजगाराच्या संधी तरुणांना उपलब्ध नाही आहेत. सिंचन व्यवस्था सुधारण्यामध्ये अपयश आलंय आणि मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर संपर्क ठेवण्यात अपयश आलंय. इथं नापास झालेत खासदार आनंदराव अडसूळ. अमरावतीच्या लोकसभा मतदारसंघावरती सुरुवातीला काँग्रेस आणि कम्युनिस्टांचं वर्चस्व होतं. कालांतरानं मतदारांनी शिवसेनेला आपलंसं केलं. सध्या या मतदारसंघामध्ये शिवसेनेची घडी नीट बसलेली दिसत असली तरी येत्या निवडणुकीत पुन्हा सेनेला सरशी मिळेल की एनसीपी आघाडी घेणार याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट. खासदार आनंदराव अडसूळ यांचा राजकीय प्रवास आणि कामगिरीवर प्रकाश टाकल्यास त्यांची राजकीय मुत्सद्दी लक्षात येते. आनंदराव 2009च्या निवडणुकांपूर्वी मतदारसंघात आले. त्यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला करून आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना पद देऊ केली आणि त्याचा फायदाही त्यांना झाला. अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवसैनिक एकत्रित झाल्याचं भासवत असले तरी त्यांच्या राजकारणानं दुखावलेल्या कार्यकर्त्यांचे वेगवेगळे गट तयार झालेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीमधून कोणत्याही राजकीय पक्षाचे उमेदवार निश्चित नाहीत. मात्र शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. अमरावती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलाय. मागील निवडणुकीत रासू गवई यांचे सुपुत्र आणि आरपीआयचे उमेदवार राजेंद्र गवई दुसऱ्या क्रमांकावर राहिले. या निवडणुकीत पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यावेळीही राष्ट्रवादीचं समर्थन गवई यांनी गृहीत धरलंय. बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून फेरबदल झाल्यास अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीनं नवनीत कौर राणा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत पाहायला मिळेल. आनंदराव अडसूळ हे सक्रिय खासदार आहेत. काही त्यांच्याविषयी फार काही नाराजीचा सूर कुठे नाही. चांगले सक्रिय खासदार आहेत, चांगले मोठे नेते आहेत आणि देशभरातलं जे वातावरण आहे एकूण नरेंद्र मोदींची हवा काही अंशी देशात चालते आहे. ती या पार्श्वभूमीवर अडसूळांची उमेदवारी आताही या मतदारसंघामध्ये अत्यंत प्रभावी उमेदवारी आहे. अडसूळ आणि गवई अशी जर पुन्हा लढत झाली तर त्या लढतीचा निकाल काय राहील हे सर्वसामान्य मतदार आजच सांगेल की अडसूळांचं पारडं अतिशय भारी राहील. अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा ज्या दाक्षिणात्य चित्रपटातल्या अभिनेत्री आहेत, अभिनेत्री म्हणून त्यांनी काही काळ काम केलेलं आहे आणि त्या इथे सक्रिय आहेत अमरावतीमध्ये. अमरावतीमधील बडनेरा विधानसभा अपक्ष आमदार रवी राणा यांच्याकडे आहे.
अमरावती विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे आमदार रावसाहेबची पकड आहे. तेवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर यशोमती ठाकूर आमदार म्हणून निवडून आल्यात, तर एसटीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात शिवसेना खासदार अडसूळ यांचे सुपुत्र अभिजित अडसूळ आमदार आहेत. एसटीसाठी राखीव असलेल्या मेळघाटात केवलराम काळे काँग्रेसचे आमदार निवडून आलेत, तर अचलापूर मतदारसंघात अपक्ष बच्चू कडू आमदार म्हणून विजयी झालेत. अचलपूर नगर परिषदेचे अध्यक्ष अरुण वानखेडे देखील काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र ती शक्यता कमीच आहे. कदाचित ते बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा चांगला प्रभाव आहे. त्यांच्या प्रहार संघटनेतर्फे कोणताही उमेदवार निश्चित नाही, मात्र एखाद्या चांगल्या उमेदवाराला संधी मिळाल्यास अथवा आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला प्रहारनं समर्थन दिल्यास विद्यमान खासदार अडसूळ यांच्या समोरील अडचणीत भर पडू शकते. राजेश सोनवणे, झी मीडिया, अमरावती. खासदार आनंदराव अडसूळ जिल्ह्याच्या बाहेरून आले, जिल्ह्यामध्ये चांगले स्थिरावले देखील. जिल्ह्यातल्या शिवसेनेवरती त्यांनी वर्चस्व मिळवलं. इतकंच नाही तर आपल्या चिरंजीवाला त्यांनी दर्यापुरातून आमदार म्हणून निवडून देखील आणलं. पण येत्या काळात इतर राजकीय पक्षांपेक्षा आत्ता जरी त्यांची उमेदवारी शिवसेनेकडून घोषित झाल्यासारखी असली तरी देखील त्यांना या मतदारसंघामध्ये मेहनत ही घ्यावीच लागणार आहे. आता मतदार राजा या निवडणुकीमध्ये कुणाला कौल देतो हे कळेलच, पण हे सगळं सविस्तर विश्लेषण या मतदारसंघाचं आम्ही मांडलं. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन मतदारसंघासह. आमचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आमच्या वेबसाईटवरती नक्की कळवा. या बुलेटिनमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.